आज या ठिकाणी तिगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन, काही 95/5 ह्या कामांचे रस्त्याचे लोकार्पण व नाल्यावर एक जिल्हा परिषदच्या लघु पाटबंधारे विभागाच्या एक 13,32,194 रुपये एवढ्या किमतीच्या ह्या ठिकाणी बंधाऱ्याचं आज आम्ही ह्या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत। नक्कीचपणे ह्या ठिकाणी उपस्थित ह्या जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेंढेजी, ह्या गावचे सरपंच आमचे तुरकर साहेब आणि सोबत सर्व या ठिकाणी उपस्थित गावातील गावकरी, शेतकरी बांधव, विभागाचे अधिकारी, त्याचप्रमाणे ह्या विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं पाहता ह्या बंधाऱ्यामुळे ह्या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील। जे पाण्याची पातळी आहे ते उंचावेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये सिंचनासाठी ह्या बंधाऱ्याचा नक्कीचपणे उपयोग होणार आहे। आणि जे गावामध्ये आज आम्ही एका रस्त्याचं लोकार्पण केलं आहे खोलगलीच्या, त्या खोलगलीमध्ये जवळजवळ 50 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं काम झालं नव्हतं आणि तिगावामध्ये बरेचसे म्हणजे आम्ही विकासाचे कामं ह्या मी आमदार झाल्यापासून आणि आमचे जिल्हा परिषदच्या सदस्य सन्माननीय उषाताई मेंढे या सदस्य झाल्यापासून ह्या गावामध्ये अनेक प्रकारची विकास कामं आम्ही करत आहोत। मध्ये माननीय आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सयसराम कोरोटे यांच्या हस्ते जे आहे सिमेंट रस्ते तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे आणि आपण या गावचे प्रथम जनप्रतिनिधी आहात। मी कुंजन कुमार तुरकर, सरपंच ग्रामपंचायत तिगाव। आज आपल्या इथं आदरणीय कार्यक्षम आमदार सन्माननीय सयसरामजी कोरोटे यांच्या हस्ते रिचार्ज सिमेंट काँक्रीट बांधकामाचा भूमिपूजन करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे गावातील गाव अंतर्गत रस्ता, सिमेंट रस्ता जो 20 लाखाचा होता त्याचासुद्धा एक लोकार्पण झालेला आहे आणि 13 वने मधून सिमेंट रोड मिळाला त्याचासुद्धा भूमिपूजन झालेलं आहे। आज आपल्या गावामध्ये आमदार साहेबांकडून खूप मोठं कामं आपल्याला मिळालेले आहेत आणि सातत्याने आपण ह्या गावाकरता विकास कामाकरता कटिबद्ध आहोत आणि सर्व लोकांना म्हणजे आज जो बंधाऱ्याचा जो म्हणजे भूमिपूजन झालेला आहे त्या बंधाऱ्यापासून जे शेतकरी आहेत, आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे। आणि खोलगली एक अशी गली होती त्यामध्ये रोड कधीच बरोबर झाले नाही आणि जेव्हापासून मी सरपंच झालो आणि आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही मला सरपंच द्या, मी तुम्हाला विकास देतो, त्या माध्यमातून आपल्या गावात विकासाचे कामं होत आहेत आणि खोलगलीमध्ये सुद्धा जे सिमेंट रस्ता जे कामं होते ते सुद्धा आता झालेले आहेत आणि आज भूमिपूजन झाला तो सुद्धा रोड होत आहे। तरी या गावामध्ये मला हेच सांगायचं आहे की गावकऱ्यांकडून जे मला सहकार्य मिळाले आणि आमदार साहेबाकडून जिल्हा परिषद सदस्य उषाताई मेंढे यांच्याकडून सुद्धा जे सहकार्य मिळाले त्या माध्यमातून आपल्या गावात विकासाचे कामं होत आहेत। एवढेच मी हा प्रसंगी बोलतो।